नमस्कार. मी दगडे डी.ए. क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टर्नर ITI धाराशिव. आज आपण ग्राइंडिंग व्हीलची माहिती घेऊया. ॲब्रेसिव्ह व बॉन्डची माहिती घेऊया. ग्राइंडिंग व्हील हे एक प्रकारचे मल्टी कटिंग टूल आहे. यात असंख्य लहान लहान कटिंग गेज असून त्यांच्याद्वारे धातू लहान लहान कणाच्या स्वरूपात कट केला जातो. ग्राइंडिंग व्हील हे ॲब्रेसिव्ह अँड बॉन्ड या दोन तत्वाचे बनलेले असते. ॲब्रेसिव्ह हे कटिंगचे कार्य करतात आणि बॉन्ड ॲब्रेसिव्ह कणांना एकत्र जोडून ठेवण्याचे कार्य करतात. ॲब्रेसिव्ह हे अत्यंत हार्ड व टफ असे धारदार कण असतात. प्रकार ॲब्रेसिव्ह दोन प्रकार असतात. नैसर्गिक ॲब्रेसिव्ह हे नैसर्गिक स्वरूपात मिळतात. यात अशुद्ध घटक असतात. ह्याची धातू कट करण्याची क्षमता कमी असते. नैसर्गिक ॲब्रेसिव्हचे एमरी व कोरंडम हे प्रकार आहेत. यात डायमंड सर्वात चांगले नैसर्गिक ॲब्रेसिव्ह आहेत. कृत्रिम ॲब्रेसिव्ह कार्यक्षम असतात. याचे दोन प्रकार असतात. ॲल्युमिनियम ऑक्साईड हे ए अक्षराने दर्शवतात. तपकिरी व पांढऱ्या रंगाचे मिळतात. व्हाईट ऑक्साईडचे ॲब्रेसिव्ह डायस्टीलला ग्राइंडिंग करण्यासाठी वापरतात. तपकिरी रंगाच्या ॲल्युमिनियम ऑक्साईडचा उपयोग टफ मटेरियलचे जनरल ग्राइंडिंग करण्यासाठी वापरतात. सिलिकॉन कार्बाइड हे सी अक्षराने दर्शवितात. सिलिकॉन व कार्बन यांच्या मिश्रणास सिलिकॉन कार्बाइड म्हणतात. हे काळ्या व हिरव्या रंगात मिळतात. याचा उपयोग लो टेन्साईल स्ट्रेंथ धातूसाठी करतात. बॉन्डचे प्रकार व्हिट्रिफाईड बॉन्ड व्ही अक्षराने दर्शवितात. मोठ्या प्रमाणात वापरतात. सच्छिद्रता जास्त असते. सिलिकॉन बॉन्ड एस अक्षराने दर्शवितात. कटर्स ग्राइंडिंगसाठी वापरतात. शेलॅक बॉन्ड ई अक्षराने दर्शवितात. पिस्टन, कॅम, शाफ्ट इत्यादी ग्राइंडिंग व्हील्स बनविण्यासाठी वापरतात. रबर बॉन्ड आर अक्षराने दर्शवितात. ह्या व्हीलमध्ये लवचिकता असते. रेजिनॉइड बॉन्ड बी अक्षराने दर्शवितात. स्पीड व्हील्स तयार करण्यासाठी या बॉन्डचा उपयोग करतात. धन्यवाद.